नमस्कार. मी भरत वेद पाठक. आज वेदवाणीमध्ये मिठी छुरी अर्थात हनी ट्रॅप. एप्स्टीन फाईल प्रकरण हे एक प्रकारचं हनी ट्रॅपच होतं. या हनी ट्रॅपमध्ये वेगवेगळ्या देशाच्या प्रभावशाली नेत्यांना अडकून ठेवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. ज्यांनी हा विकृत आनंद उपभोगला त्या सगळ्यांना आता त्याची किंमत मोजावी लागेल अशी स्थिती अमेरिकेने निर्माण करून ठेवली आहे. मात्र आज आपण एक वेगळा संदर्भ पाहणार आहोत. तो आहे सिक्कीमच्या संदर्भातला. सिक्कीम भारतात विलयापूर्वीचे दिवस होते. तेथील राजपुत्र पाल्डेन नामग्याल हे एका अमेरिकन मुलीच्या सुंदरीच्या प्रेमात पडतात. होप कुक नावाची ही सुंदरी भारत फिरण्यासाठी आली होती आणि थेट सिक्कीममध्ये गेली होती. सिक्कीममध्ये जिथे हे पाल्डेन थांबले होते त्या विश्रामगृहामध्ये ही मुलगी जाते. काही कालावधीमध्ये थोड्या कालावधीमध्ये त्यांचे प्रेमसंबंध जुळतात, लग्नही होतं आणि लग्नानंतर मात्र जेव्हा पाल्डेन तेथील राजे होतात त्यावेळेस राजापेक्षा ही होप कुक अधिक प्रभावशाली होऊ लागते. हळूहळू होप कुक त्या राज्याला म्हणजे सिक्कीमला स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना भारतविरोधी गरळ ओकू लागते आणि तिथे भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करून भारताने सिक्कीममध्ये हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीचा प्रयत्न करते. कारण त्याच्या मागे अशी स्थिती होती की अमेरिकेला सिक्कीममध्ये त्यांचा लष्करी तळ निर्माण करायचा होता. परंतु जेव्हा भारताच्या प्रयत्नातून आणि सिक्कीममधील जनतेच्या भारतप्रेमातून सिक्कीममध्ये उठाव होऊ लागतो आणि त्या उठावाचा परिणाम असा दिसून येऊ लागतो की आता या होप कुकला तिथे धोका निर्माण झाला. तर होप कुक राजे पाल्डेन नामग्याल यांच्यापासून झालेल्या मुलांना आणि त्या संस्थानाला सोडून अमेरिकेत पळून जाते. हा एक प्रकारचा हनी ट्रॅपच होता ज्यामध्ये राजे पाल्डेन नामग्याल सापडले होते. आजही भारतात असे अनेक हनी ट्रॅप आहेत ज्यामध्ये भारतीय नेते सापडले आहेत. हा फक्त भारतापुरता हनी ट्रॅप नाही. जगभर अमेरिकन सुंदरी अशा पद्धतीचे हनी ट्रॅप टाकून अनेक नेत्यांना आपल्या नियंत्रणात ठेवू पाहत आहेत. तेवढं कमी पडलं म्हणून की काय, आता त्या सगळ्यांवरती कळस म्हणून एप्स्टीन फाईल आली आहे. पहा, अशा हनी ट्रॅप आणखी कुठे आपल्या अवतीभोवती म्हणजे गावगल्लीमध्ये सुद्धा दिसून येतात की काय. मिठी छुरी.